आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून करातून सूट मिळावी, वाढती महागाई कमी व्हावी, त्याचबरोबर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा चांगली व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत। बजेट संदर्भात महिलांसोबत त्यांच्या बाबतीत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। तुम्हाला काय अपेक्षा आहे अर्थसंकल्पामध्ये, काय असायला हवं? मी आता रोज जे ट्रेनने प्रवास करते तर माझं मत असं आहे की ज्या मेल डेली काढतात त्याच्यामुळे आमच्या ट्रेन फार लेट होतात आहे। आणि म्हणजे ऑफिसेसचं कसं असतं की वेळेवर तुम्ही या, जाताना तुम्ही जा उशिरा चालेल पण येताना वेळेवर या, पण ते येतानाच आम्हाला इतका उशीर होतोय की त्यामुळे रेल्वेचे मुंबईची जी लाईफलाईन आहे ती सुधारावी। बसचे जे तिकिटाचे ते दर आहेत, कधी 13 कधी 15 असे ते कमी व्हावेत आणि बस फेऱ्या पण वाढवाव्यात। पण टॅक्स स्लॅब सुद्धा महिलांसाठी काही अजून जास्त करता येईल, महिला विशेष टॅक्स मध्ये काहीतरी तुम्हाला डिस्काउंट मिळावं तर आम्हाला थोडंसं बाजूला काढून ठेवता येईल। ऑलरेडी बाई हा असा मानव प्राणी आहे की तो सगळीकडे आपला हात राखून करत असतो, तर त्यामुळे टॅक्समध्ये अजून थोडीशी सवलत मिळाली तर खूप बरं होईल। मुलीचे वडील लहानपणीपासून जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा तिच्या लग्नात तिला थोडंफार काहीतरी घालू शकतात, तर त्या दृष्टीने डेफिनेटली सोन्या चांदीच्या भावामध्ये आपल्याला काहीतरी कपात व्हावी, त्याच्यावरचे टॅक्स सरकारने कमी करावे, पण सोनं चांदीचे जे दर आहेत ते आटोक्यात यावेत हे निश्चित। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे, मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।